आमच्या आज चिंचोड विधानसभेचे सर्व पदाधिकारी आजी माजी नगरसेवक यांची आम्ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात एक आम्ही संयुक्त मीटिंग आयोजित केली आणि या मीटिंगमध्ये आता आमचं असं ठरलेलं आहे की आमचे नेते आणि या शहराचे शिल्पकार अजितदादा पवार यांच्याकडे आम्ही आत्ता प्रशांत शितोळेंनी वेळ मागितलेली आहे। आज किंवा उद्या आम्ही त्यांची भेट घेणार आहोत आणि स्थानिक परिस्थिती आणि येणाऱ्या निवडणुकी संदर्भात त्यांची चर्चा करून पहिली तर आमची मागणी की हा वार्ड आम्हाला माहिती दादांनी हा सोडून घ्यावा, त्या संदर्भात दादांची चर्चा करणार आहोत। तर त्यावर दादांचा निर्णय काय असेल तो पुढे ठरल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू। एकंदरीत अनेक नगरसेवक माजी आजी कार्यकर्ते होते, त्यांची काय भूमिका आहे? सगळ्यांची एकच भूमिका आहे, हे शहर दादांनी घडवलेलं आहे, दादांचा या शहरावर प्रेम आहे, त्यामुळं हे दादांचं शहर दादांकच राहिलं पाहिजे ही सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे, बाकी काय नाही। आणि दादांना आम्ही भेटून ते सर्व व्यवस्थित चर्चा त्यांच्या पुढे मांडणार आहोत मुद्दे। काय म्हणजे आज काय दादांनी दिली वेळ तुम्हाला? आता दादा वडगाव मावळमध्ये आले, येणार आहेत आज दुपारी 3 वाजता आणि संध्याकाळी पुणे शहरात कार्यक्रम आहे। त्या दोन्हीपैकी योग्य वेळ त्यांनी दिल्यानंतर आम्ही त्यांना सगळे फिरायला जाऊ। तर असं ठरलं की सर्व पदाधिकारी सर्व आजी नगरसेवक जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत त्या सगळ्यांना घेऊन आम्ही जाऊन आमची भूमिका ठामपणे मांडणार आहोत। ऑलरेडी आम्ही सांगितले एकदा दादांना, परंतु एकदा समक्ष सर्व पदाधिकारी आजी नगरसेवकांचं मांडल्यानंतर त्याला एक वेगळं महत्त्व येईल असं आम्हाला खात्री आहे। आणि ती भूमिका आणि आम्ही जी ठरवली होती ती आज सगळ्या काही दिवसांपूर्वी तुम्हाला असं काहींना असं वाटत होतं की हे का नाही ते का नाहीत, आज तसं काही विषय नाही। राष्ट्रवादीचे सगळे लोक आम्ही आज एकत्र एकमुखानं ठराव सुद्धा केला की हा मतदारसंघ हा राष्ट्रवादीला अजित पवार गटाला सुटला पाहिजे आणि जर समजा त्याला अपयश आलं तर पुढचा निर्णय घ्यायला येण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा बैठक घेऊ, परंतु ती वेळ येणार नाही असं आम्हाला वाटतं। नाना, महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले की जे आता विद्यमान आमदार आहेत त्या ज्या पक्षाचे आहेत त्यांना तिकीट द्यायचं असं त्यांचं असताना मग आपण मागणी करतोय, तर या संदर्भात काय आपण? आजची मीटिंग जी झाली ती चिंचवड विधानसभेतील माजी नगरसेवक पदाधिकारी यांची मीटिंग झाली ही एवढ्यासाठी की सुरुवातीला आम्ही सगळे एक आहोत, त्या उद्देशाने एकत्र बसून दादांकडे मागणी करणार आहोत की हा मतदारसंघ सुटल नाही सुटल ती दादा निर्णय देतील, परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व मंडळी भाजपचं काम करणार नाही। आमच्यामधील जो उमेदवार पण उभा राहील त्याच्या पाठीशी सर्व ही राष्ट्रवादीची टीम सर्व पाठीशी ठामपणे उभं राहील। सर्व पदाधिकारी या मतावर काम आहे? सर्व पदाधिकारी नगरसेवक आजी माजी नगरसेवक या गोष्टीवर काम आहे। किती अंदाजे नगरसेवक? सगळे